पिंपरी चिंचवड शहरात याआधी पे अँड पार्कची योजना 2 वेळा बारगळली. मात्र आता तिसऱ्यांदा हीच योजना आणण्याचा घाट भाजपनं म्हणजे सत्ताधाऱ्यांनी घातलेला आहे. आणि मागच्या 2 वेळेला थेट ठेकेदारालाच गब्बर करण्यासाठी ही योजना आणलेली होती. आता नेमकं काय धोरण आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आता आपल्यासोबत स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे आहेत, ज्यांनी या प्रस्तावाला आज मंजुरी दिलेली आहे. कशा प्रकारे हे सगळं धोरण राबवलं जाणार आहे आणि किती रुपये आकारले जाणार आहेत? याच्यामध्ये 5 रुपये टू व्हीलर आणि 10 रुपये फोर व्हीलर आणि एका रस्त्याला तशा पद्धतीने आपण आकारतोय. काही रोड जे आहे एकदम प्रीमियम रोड्स आहेत की ज्या ठिकाणी जास्तीची वर्दळ आहे, त्याच ठिकाणी फक्त फोर व्हीलरला आपण 20 रुपये आणि 10 रुपये टू व्हीलरला, अशा पद्धतीने आपण हे धोरण राबवायचा प्रयत्न आपण जीबीला हे दर निश्चिती करण्यासाठी पाठवतोय. जीबीला हे निश्चित झाल्यानंतर ही पॉलिसी तयार होईल. पॉलिसी तयार झाल्यानंतर ती अंमलात येईल. अंमलात येत असताना 353 किलोमीटरचे रस्ते आम्ही आयडेंटिफाय पूर्ण शहरामध्ये केलेले आहेत. त्या रस्त्यांपैकी ज्या रस्त्यांना जर जागेवरती फिजिबल नसेल तर त्या ठिकाणची प्रभाग समितीची जी आमची नगर सदस्य असतात किंवा प्रभाग क्षेत्रीय कार्यालय हद्द असते, तर त्यांना रस्ता वगळणे कमी करणे ह्याचे अधिकार आम्ही त्याच्यामध्ये त्यांना ह्याच्यामध्ये देतोय. अशा पद्धतीने हे धोरण आहे की लोकांना किंवा नागरिकांना ट्रॅफिक पासून हे भेटण्यासाठी एक लाईन व्यवस्थित असावी, व्यवस्थित पार्किंग व्हावी, याच्यासाठी जे अवजड वाहनं जी शहरामध्ये रस्त्यावरती लागलेली आपल्याला बऱ्याचशा ठिकठिकाणी दिसतात, तर त्यांना देखील कुठेतरी चाप बसावा की अवजड वाहनांना त्यांच्या ठिकाणी पर्यायी त्यांची जागा असतात कंपनीजमध्ये, परंतु ते भर रस्त्यामध्ये लावतात. तर ज्यावेळेस त्यांना पैसे त्याचे भरावे लागतील तर ते निश्चितपणे रस्त्यांना ट्रॅफिकचं प्रमाण कमी होऊन जाईल. आता शहरवासियांकडून गेल्या वर्षभरात आपण 960 कोटी रुपयांचा कर आकारलेला आहे. तर या मोबदल्यात आपण त्यांना चांगल्या सोयीसुविधा देणं गरजेचं आहे. सध्या आपण बघतोय की शहरात सगळीकडे खड्ड्याचं साम्राज्य पडलेलं आहे. शहरवासीय अगदी जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करतायत आणि परत आपण त्याच शहरवासियांवरती या निमित्तानं काहीतरी लादतोय, त्यांच्या खिशावरती आपण डल्ला मारतोय. आता ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीच्या, शहरवासियांनाच या गोष्टीचा जास्त त्रास आहे. आज आपण जर पाहतो की अवजड वाहनं ज्यावेळेस रस्त्याला लागतात तर ट्रॅफिकमध्ये लोक जास्त वारंवार अडकले जातात. तर ह्या ट्रॅफिकवरती सोल्युशन म्हणून ते समस्या आहे, म्हणजे ती नाकारत नाहीये, ती समस्या अजिबात नाकारत नाहीये. परंतु ती समस्या नाकारत नसताना तुमच्या पालिकेच्या समोरच एवढे खड्डे पडलेले असतात आणि ते खड्डे कसे बुजवले जातात, तर माती टाकली जाते, मुरुम टाकली जाते, खडी टाकली जाते आणि ते परत अपघातालाच निमंत्रण दिलं जातं. मग आपण ज्यांच्याकडून हे सगळं त्यांच्या खिशावर डल्ला मारणार आहे, तर त्यांच्या करातनं जो पैसा आहे तो त्यांना आपण त्या मूलभूत सुविधा देत नसू तर परत त्यांच्याच खिशावर का डल्ला मारायचा? ज्यावेळेस आम्ही राजकीय पदाधिकारी आहोत, आम्ही वारंवार या सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत की बाबा ज्या ठिकाणी रस्त्याला खड्डे आहेत तर ते लवकरात लवकर भरून घेतले गेले पाहिजे. आणि ते भरतात कसे हे तुम्ही स्वतःही बघताय. तशा प्रकारच्या बातम्या पण समोर आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही फक्त सूचना देणं, आदेश देणं आणि दुसरीकडे असं शहरवासियांच्या खिशावर डल्ला मारणं हे संयुक्तिक आहे का? आता हे दोन्ही पार्ट वेगळे वेगळे आहेत की बाबा आज निश्चित जबाबदारी आहे तर आहे. आज मेट्रोने काही खड्डे खोदले होते तर आम्ही काही दिवस मेट्रोचं काम मंजूर नाही केलं की जोपर्यंत तुम्ही ते खड्डे आमचे भरून देत नाही तोपर्यंत आम्ही तुमची कामं मंजूर करत नाही. अशा सगळे जे विभाग असतील ते सगळ्या विभागांना सख्तपणे सांगितलेलं आहे की बाबा लवकरात लवकर या खड्ड्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याकडचा सॉल्व्ह झाला पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठी बांधील आहोत आणि आम्ही त्याच्या अजून खोलवर जाऊन पुढच्या काळामध्ये ते कसं व्यवस्थित होतील याची आम्ही काळजी घेतलेली आहे. पण एक आपण तुमच्याकडे शहराच्या तिजोरीच्या चाव्या आहेत, तर आपली एक जबाबदारी नाहीये का की अजून आपण आधी जनतेला चांगले रस्ते बनवून देऊयात आणि मग ही पार्किंगची पॉलिसी लादूयात? निश्चितपणे ही आज पॉलिसी केल्यानंतर अंमलात यायला पुढचे 3-4 महिन्याचा काळ पूर्णपणे जाणार आहे. हा आज मंजूर केल्यानंतर उद्या अंमलात येणार नाहीये. परंतु या 3-4 महिन्याच्या काळामध्ये अंमलात हे आणत असताना दुसऱ्या बाजूला रस्ते चांगले करणे किंवा आत्ता मागच्या काळात जर तुम्ही बघितलं तर ARTS सारखे आम्ही धोरण आम्ही राबवतोय किंवा मेट्रोचे काही मार्ग वाढवतोय किंवा PMPLच्या आत्ता बसेस आपण वाढवतोय. 1000 बसेस आपल्या शहरामध्ये PMPLच्या पुढच्या काही 2-4 महिन्याच्या कालामध्ये येणार आहेत. मग ह्या गोष्टी वाढवत असताना ह्या सगळ्या साईड बाय साईड ॲट ए टाइम पब्लिक ट्रान्सपोर्ट स्ट्रॉंग करणे आणि
लोकांना पार्किंगची जी व्यवस्था करतोय तर ती शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था असणे, ह्याच्यामध्ये कुठंतरी महापालिकेला 2 रुपये भेटतील असा बिलकुल हेतू नाही. आपण त्यांना जनतेला शिस्त लावण्याच्या जातोय आपण, म्हणजे शिस्तबद्ध जे तुम्ही म्हणताय की जनतेनं शिस्तबद्ध पार्किंग करावं, जनतेनं हे करावं, पण त्याच वेळेला पालिकेनं सत्ताधाऱ्यांनी पण शिस्तीनं काम करावं असं पण नक्कीच जनता गृहीत धरत असेल किंवा त्यांनाही तशीच अपेक्षा असेल. आज आम्ही कुठल्याही पद्धतीत जनतेला शिस्त लावण्या इतपत मोठे नाहीत. आज जनतेने आम्हाला निवडून दिलंय, इथं त्यांचं प्रतिनिधित्व करायला पाठवलेलं आहे. आज उलट आम्ही त्यांचाच सल्ला घेऊन त्यांच्याकडून जे सूचना येतील त्याच पद्धतीने काम जनतेनं तर पार्किंग पॉलिसी लावण्याचा सल्ला मुळीच दिलेला नाहीये. निश्चितपणे काही लोकांचं हे म्हणणं आहे की बाबा आपल्या शहरामध्ये पार्किंग पॉलिसी असलीच पाहिजे. तो किती टक्का असेल म्हणणं? असेल ना. आज तुम्ही ज्यावेळेस पाहिलं गेलं तर लोकांना खूप त्रास होतोय की ज्यावेळेस अवजड वाहनं रस्त्याच्या कडेला लागतात, बसेस लागतात, ट्रक अवजड वाहनाला तुम्ही लावा ना. मग तुम्ही दुचाकी, 4 व्हीलर, जे सर्वसामान्य लोक, आधीच एवढी महागाई झालेली आहे, पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत, विविध प्रश्न त्यांच्या समोर आहेत, महागाई झालेली आहे, मग परत अजून त्यांच्यावरती आपण हे लादायचं. ज्यावेळेस एखादा व्यक्ती 4 व्हीलर लावतोय तर तो 4 व्हीलरच्या हिशोबाने त्याची कॅपॅसिटी असते भरायची, आणि ज्यावेळेस एखादा व्यक्ती 2 व्हीलर लावतोय, आज 2 व्हीलरला आपण 5 रुपयापेक्षा जास्त दर ठेवलेले नाहीयेत, आणि ते पण आपण काय करतोय की जास्तीचा त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळ्यांनी यूज करावा, हे त्याच्या पाठीमागचं धोरण आहे. आणि पण आपण तेवढ्या सुविधा पण दिल्या पाहिजेत ना. मग निश्चित आपली जबाबदारी आहे सुविधा द्यायची. आता गेले अनेक महिने झालं अशी एक चर्चा आहे की तिजोरीत खडखडाट पडलेला आहे, तर तो खडखडाट कमी करण्यासाठी तर ही पॉलिसी आणलेली नाहीये ना, जनतेच्या खिशातनच परत पैसे काढण्याचा. ह्याच्यातून असा काय वेगळा उत्पन्न होईल आणि हे होईल असं नाहीये. आज ज्या ज्या ठिकाणी पार्किंग पॉलिसी असणार त्या त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही कॅमेरा सिस्टीम ज्यावेळेस लावू, त्या कॅमेऱ्यामध्ये ती गाडी आयडेंटिफाय होत राहणार. म्हणजे आज त्या कॅमेरा फक्त गाडीच आयडेंटिफाय नाही होणार, तर तिथं आपल्याला काही चुकीच्या गोष्टी घडू नये शहरामध्ये, अशासाठी देखील त्या गोष्टींचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे हे की बाबा 5 रुपये गोळा करून 10 रुपये गोळा करून महापालिकेच्या तिजोरीत काय वेगळा असा विशेष भर नाही पडणार. पहिली जी 2021ला जी पार्किंग पॉलिसी आणली होती त्यावेळेला 45% ठेकेदाराला दिले जाणार होते, 55% पालिकेच्या तिजोरीत येणार होते. परत एकदा 2024-25 मध्ये एक पार्किंगचं धोरण आलेलं होतं स्मार्ट सिटीच्या अंतर्गत, त्यावेळेला आणलं होतं ते 75% थेट ठेकेदाराला दिले जाणार होते, 25% पालिकेला दिलं. याच्यामध्ये तसंच काही असणार आहे की कंत्राटदाराचाच फक्त विचार होणार आहे? बिलकुल तसं होणार नाही. याच्यामध्ये जोपर्यंत त्या ठिकाणी अंमलात आणत असताना काय आपण त्यांना व्यवस्था करून देतोय, ही करून दिल्यानंतर RTOना विचारात घेऊन महापालिकेला की किती मॅनपॉवर तिथं लागणार आहे, किती मॅनपॉवर वाढवावी लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचं एकत्रित करून मग ते टेंडर डिझाईन होईल आणि मग ते काम काढलं जाईल. आता कुठल्याही पद्धतीचं आपण टेंडर काढत नाही. पॉलिसी राबवली जाणार हे निश्चित आहे. पॉलिसी आता निश्चित आम्ही स्टँडिंगकडून जनरल बॉडीला पाठवतोय, आणि जनरल बॉडीकडून ही मान्यता आल्यानंतर ते पॉलिसी राबवायचं धोरण निश्चित होऊन जाईल. तर शहरवासीय जे आहेत ते गेल्या वर्षभरात त्यांनी 960 कोटी रुपयांचं कर जे आहे ते पालिकेच्या तिजोरीत भरलेलं आहे, आणि आता त्याच जनतेवरती, म्हणजे त्या जनतेला खरं तर अपेक्षा आहे की चांगले रस्ते मिळावे. सध्या शहरभर खड्ड्याचं साम्राज्य आहे, परंतु आता त्याच जनतेवरती पार्किंग पॉलिसीच्या मार्फत त्यांच्या खिशावरती डल्ला मारला जाणार आहे, आणि हे स्पष्ट झालंय की पार्किंग पॉलिसी ही शहरात लागू केली जाणार आहे. फक्त त्याला पुढचा काही कालावधी आहे. शहरवासियांच्याही याबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.